कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलंय। आचारसंहिता लागू झाली आहे, त्यामुळे विकास कामांवर परिणाम झालेला आहे। नेते मंडळी प्रचारामध्ये व्यस्त आहेत। पाथर्ली गोग्रासवाडीमधील रस्त्याकडे त्यांचं दुर्लक्ष होतंय। इतकंच नाही तर विजेच्या खांबाकडे सुद्धा दुर्लक्ष होत आहे। खांब पडला तर मोठा अनर्थ घडू शकतो। आमचे प्रतिनिधी किशोर पगारे या संदर्भात आपल्याला आणखी तपशील देतील। निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये 15 जानेवारीला निवडणूक आहे, तर मतमोजणी ही 16 तारखेला आहे। मी आता गोग्रासवाडी या परिसरामध्ये आहे। या गोग्रासवाडी परिसरामध्ये आपण पाहू शकतात की विकास कामं चालू आहेत। ही विकास कामं म्हणजेच रस्त्याची कामं। या रस्त्याची कामं चालत असताना अर्धवट कामं असून राहिलेली आहेत। त्यातच आपण इथे एक जय महाराष्ट्राच्या वतीने मी दाखवू इच्छितो की हा MSEBचा पोल आहे। मी कॅमेरामॅनला सांगेल की अजून थोडंसं क्लोज करून दाखवा। आणि थोडं जर वरती गेल्यानंतर पाहू शकता की जवळजवळ 35 फुटाचा हा जो पोल आहे, तो जर कदाचित इथं काही अप्रिय घटना घडली तर हा पोल तुटायला आलेला आहे। आणि पोल जर तुटला तर मोठा अपघात घडू शकतो। त्यामुळे प्रशासनाचं किंवा सरकारचं किंवा MSEBचं कशा प्रकारचं दुर्लक्ष इथं आहे ते आपण पाहू शकता। त्यामुळे नागरिकांनी येत्या काही काळात कशा प्रकारचं मतदान करावं हाही इथं मुद्दा महत्त्वाचा ठरतोय। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्वसामान्यांच्या ज्या समस्या आहे त्याकडे लक्ष दिलं जातंय का, हा प्रश्न अनुत्तरित आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक मोरेसह मी किशोर पगारे, जय महाराष्ट्र न्यूज, डोंबिवली।